श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। नाशिक जिल्ह्यातील पवित्र त्र्यंबकेश्वर नगरीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात विकास कामांना वेग आला असल्याचं पाहायला मिळत आहे। भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचं जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं। त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर ध्वजस्तंभाच्या शिलान्यास सोहळ्याचा आज उत्साहात समारोप झाला। अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांच्या हस्ते वैदिक मंत्रोच्चारात हा सोहळा पार पडला। यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळाली। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये घाट बांधकाम, डीपी रोड, गोदावरी लिंक योजना तसेच पाणी पुरवठा यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांवर जोर दिला जातोय। मंत्री गिरीश महाजन यांनी या सर्व कामांची प्रत्यक्ष पाहणी करत अधिकाऱ्यांना कामं वेळेत आणि दर्जेदार पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। विशेष म्हणजे गोदावरी नदी कायम प्रवाहित राहण्यासाठी उचल पाणी योजनेलाही गती दिली जाते। दरम्यान कुंभमेळ्याच्या तयारीमुळे त्र्यंबकेश्वर नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झालं। भाविकांसाठी अधिक सुविधा आणि सुरक्षिततेवर प्रशासनाचा भर असल्याचं चित्र दिसून येत आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।